विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासमोर बुद्धिमत्ता या विषयाअंतर्गत फासा तथा घन तथा ठोकळा तथा डायस, इंग्लिशमध्ये त्याला डायस म्हटलं, या घटकामधील रोज 10 प्रश्न याप्रमाणे आज हा आपला 4था व्हिडिओ आहे। विविध स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा असेल, केंद्रप्रमुख परीक्षा असेल, NMS परीक्षा असेल किंवा स्टाफ सिलेक्शन सारख्या परीक्षा, अशा परीक्षामध्ये या घटकावर प्रश्न विचारलेले असतात। हे प्रश्न सोप्या पद्धतीने कसे सोडवायचे ते आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून रोज पाहत असतो। आपला पहिला प्रश्न असा आहे, पहा, दिलेल्या सीटला दुमडून एक घन तयार केले आहे। अशा प्रकारे तयार झालेल्या घनामध्ये कोणते अक्षर एकमेकाच्या विरुद्ध बाजूवर नसतील। आपला जो 6 पृष्ठाचा ठोकळा असतो, आपण जर पाहिलं, आपला 6 पृष्ठाचा ठोकळा अशा पद्धतीने असतो। म्हणजे हे अशा पद्धतीचं एक पृष्ठ असतं, हे अशा पद्धतीचं एक पृष्ठ, हे अशा पद्धतीचं एक पृष्ठ, इकडल्या बाजूचं हे खालचं इकडं असं, हे आणि खालचं सगळ्यात अशा पद्धती, अशी 6 पृष्ठ असतात। ही पृष्ठ खोलल्यानंतर, ओपन केल्यानंतर, एकमेकांपासून दूर केल्यानंतर ते या पद्धतीने दिसत आहेत, जे की आपल्याला आकृतीत दिलेलं आहे। या अशा वेळेस एकमेकाच्या विरुद्ध पृष्ठावरील अक्षर शोधण्यासाठी खूप सोपी गोष्ट असते। त्यासाठी काय करायचं असतं, जे बाहेरचे आहेत ते एकमेकाच्या विरोधात घ्यायचे। म्हणजे या ठिकाणी आपल्याला एलच्या विरोधात किंवा एलच्या समोरील पृष्ठावर एम भेटेल किंवा एमच्या समोरील पृष्ठावर एल भेटेल। त्यानंतर इथून एक सोडून इथं आलो आपण, म्हणजेच केच्या विरोधी पृष्ठावर एन किंवा एनच्या विरोधी पृष्ठावर के असेल। त्याच पद्धतीनं या पी पासून आपण इथं ओ पर्यंत आलो, एक सोडून पीच्या विरोधी पृष्ठावर ओ असेल किंवा ओच्या विरोधी पृष्ठावर ओ असेल। म्हणजे विरोधी पृष्ठ किंवा समोरची पृष्ठ अशी असणार आहेत। विरुद्ध बाजूवर नसतील म्हणले, नसतील। आता के एन इथं आपल्याला एकमेकाच्या समोर दिसत आहेत, म्हणजे ते विरोधी बाजूवर आहेत। आपल्याला नसतील विचारले म्हणजे आपला हा पर्याय असू शकत नाही। ओ व यम, ओ व यम, इथं ओच्या विरोधात यम नसेल असं म्हटलंय, म्हणजे ओच्या विरोधात यम इथं नाहीच, पी आहे। पुन्हा बघू आपण, यल ओ यम, यल व यम, यल आणि यम हे एकमेकाच्या विरोधात नसतील असं विचारलंय, पण हे ते प्रत्यक्षात एकमेकाच्या विरोधात, म्हणजे हा पर्याय उत्तर असणार नाही। पी व ओ, पी ओ व हे एकमेकाच्या विरोधात आहेत, पण आपल्याला विचारलं काय, नसतील, म्हणजे हाही पर्याय उत्तर असणार नाही। प्रत्यक्षात इथं विरोधात नसणारे कोण आहेत, ओ आणि यम आहेत। म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर असेल। पुढे आपण 2 नंबरचा प्रश्न आजचा पाहतोय। प्रश्न, दिलेल्या सीटला रेषामध्ये घडी घालून, म्हणजे रेषामध्ये म्हणजे इथून हे असं इकडे दुमडायचं 5 वालं पृष्ठ, इथून हे असं दुमडायचं 2 वालं पृष्ठ, पुन्हा इथून 6 पासून असं प्रत्येक रेषेमध्ये दुमडून आपल्याला 6 पृष्ठाचं घन बनवायचं आहे। त्याची 3च पृष्ठ आपल्याला दिसणार आहेत, पैकी कोणता मिळवता येईल असं आपल्याला विचारलेलं आहे। आता ज्यावेळेस मिळवता येईल त्यावेळेस जे दिसतात त्यामध्ये एकमेकाच्या विरुद्ध असणारे पृष्ठ लगत येणार नाहीत। लगत आलेले पृष्ठ मिळवता येणार, घन आपल्याला मिळवता आले नाहीत, हे आपण लक्षात घ्यायचं। त्यासाठी आपल्याला एकमेकाच्या विरोध कोण आलेत हे सर्वप्रथम माहित पाहिजे। बघा, एकमेकाच्या विरोधात कोण आलेत बघा, आपल्याला ठरलेल्याप्रमाणे बाहेरच्या अक्षराच्या विरोधात बाहेरचं अक्षर, 5च्या समोरील किंवा विरोधी बाजूचं अक्षर हे 2 आहे। म्हणजे 5 आणि 2 हे लगत येऊ शकता, येणार नाहीत, समोरासमोर येणार नाहीत, इथं लगत येणार येणार नाहीत का, तर ते विरोधात आहे। म्हणजे 2च्या विरोधात 5 आलेलं असं एकही इथं पृष्ठ नाही। पुढे आपल्याला बघायचं आहे, 6 आणि 1 ची तुलना करायची आहे। 6 आणि 1, 1 आणि 6 जर आले असतील तर तो प्रश्न होऊ शकत नाही किंवा तो ठोकळा होऊ शकत नाही।
इथं 1 आणि 6 लगत आले, खरं तर ते समोरासमोर आहेत, विरोध बाजूला आहेत. म्हणजे अशा पद्धतीचा ठोकळा आपण बनवू शकत नाही. जिथं जिथं डी आलेला आहे ते पर्याय आपण पहिल्यांदा उडवून टाकू. आता आपल्याला पुन्हा विचार करावा लागेल. मिळवण्यासाठी कोणता मिळेल त्याच्यासाठी विचार करावा लागेल. पुढे उर्वरित जे आहे 3 आणि 4 हे एकमेकाच्या समोरासमोर असतील. इथं 3 आणि 4 हे लगत दिसतात. 3 आणि 4 चे ऍक्च्युअल पोझिशन काय असायला पाहिजे, ते एकमेकाच्या विरोधात, म्हणजे ते लगत असणार नाही, ते लगत असणार नाही, परंतु ते इथं लगत दिसत आहेत, म्हणजे बी हे सुद्धा उत्तर असणार नाही. मग आता आपल्याला बनवू शकणारे कोणते आहेत बघा, ए आणि सी. ए आणि सी. ए पण बनवू शकतो, कारण ए वर आलेले 3 जे आहेत 1 4 आणि 2 हे लगत आहेत. या 1च्या ह्या बाजूला 2 आणि या बाजूला 4 असं चिटकलेलं आहे, त्यामुळे हा ठोकळा बनवू शकतो. त्याच पद्धतीने बघा 1च्या एका बाजूला इथं 2 चिटकलेले आहे, हा कोपऱ्यात 1ला 3 चिटकलेला आहे, म्हणजे हाही ठोकळा बनवू शकतो. पुढे आपण पुढचा प्रश्न बघूया, तिसरा. इथंही तशाच पद्धतीचा प्रश्न आहे. काय दिलेला आहे बघा, दिलेल्या सीटला दुमडून एक बॉक्स बनवला आहे. अशा प्रकारे तयार झालेल्या बॉक्समध्ये 4 ठिपके असलेला चेहरा विरुद्ध बाजूस निवडा. म्हणजे 4 ठिपके असलेल्या च्या विरुद्ध बाजूला किती ठिपके असतील तो पर्याय आपल्याला निवडायचा आहे. हाही ओपन बॉक्स आहे. हा ओपन बॉक्स दुमडल्यानंतर त्याच्यापासून आपल्याला बॉक्स तयार केल्यानंतर कोणत्या बाजू कोणत्याच्या विरोधात असतील हे बघायचं आहे. आपल्याला माहित आहे बाहेरच्या विरुद्ध बाहेरचं, म्हणजे 3 ठिपके विरोध असणाऱ्या बाजूच्या विरुद्ध 5 ठिपके असणार आहेत. 1 सोडून 1 घर, म्हणजे 1 ठिपका असणाऱ्याच्या बाजूच्या विरोधात 2 ठिपके असणार आहेत, आणि उर्वरित 6 ठिपके असणाऱ्या बाजूच्या विरोधात 4 ठिपके असणार आहेत. मग आपल्याला प्रश्नात विचारले 4 ठिपके असलेल्या चेहरा म्हणजेच बाजू, इंग्लिश शब्द फेसचा जसे ना तसं इथं भाषांतर केलेलं आहे, त्यामुळे प्रश्न गोंधळ होतोय. परंतु 4च्या समोरील बाजूस काय आहे किंवा विरोध बाजूस काय आहे, 6 आहे. आणि मग 6 ठिपके असलेला पर्याय आपल्याला किंवा प्रश्न कुठे दिसतंय, तर पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसतंय. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर आहे. पुढे चला, चौथा प्रश्न बघा. इथंही दिलेल्या सीटला रेषामध्ये घडी घालून बनवता येणारा फासा निवडा. जिथं बनवता येणारा फासा निवडायचा आहे अशा ठिकाणी विरोधी पृष्ठ लगत आलेले पर्याय आपल्याला कॅन्सल करायचे असतात. काय करायचं असतं, विरोधी पृष्ठ लगत आलेले जे पर्याय आहेत, आकृती आहेत, ते आपल्याला बनणार नाहीत, हे इथं डोक्यात घ्यायचं आहे. मग आता विरोधी कोण कोण आहे हे ठरवावं लागेल. आता विरोधी कोण कोण आहे हे जर ठरवायचं असेल तर आपल्याला माहित आहे कसं ठरवायचं. 1 सोडून 1 या पद्धतीने विरोधी असतात. 1 सोडून 1 या पद्धतीनं विरोधी घरा असतात. किंवा थोडंसं आकृती आपण बदलूया. इथं जे बाहेरचं आहे त्याच्या विरोधात बाहेरचं असतं स्पष्ट, म्हणजे 4च्या विरोधात 6. जर 4 आणि 6 एकमेकाच्या विरोधात असायला पाहिजे, परंतु इथं लगेच असं लक्षात येतं 4 आणि 6 लगत आले, म्हणजे असा ठोकळा होणार नाही. जिथं जिथं बी आले तिथं तिथले पर्याय आपण कॅन्सल करून टाकणार. म्हणजे आपलं उत्तर आता एकतर ए सी किंवा फक्त सी असणार आहे. त्यासाठी आपण पुढे जाणार आहोत. पुढे बघा, 1 सोडून 1 घर, म्हणजे 1 आणि 5, परत 3 सोडून 3 पासून 1 घर सोडून 2. 3 आणि 2 एकमेकाच्या विरोधात असणार आहेत. 1 आणि 5 एकमेकाच्या विरोधात असणार आहेत. म्हणजे आपल्याला आता उत्तराकडे जाण्यासाठी ए आणि सीचं निरीक्षण करावं. विरोधात असणारी पृष्ठ एकत्र आलेले आहेत का. 2च्या विरोधात किती आहे, 3 आहे. इथं आहे का 3, नाही. 4च्या विरोधात किती आहे, 6. इथं 6 आहे का, नाही. 1च्या विरोधात किती आहे, 5. इथं 5 आहे का, नाही.
हा बनू शकतो, म्हणजे ए ठोकळा आपला बनणार आहे. त्यानंतर आपण इथं येतोय सी कडे. सी मध्ये बघा 3 कडपासून बघूया आपण. 3च्या विरोधी 2, इथं 2 दिसतंय का? नाही. परत 1च्या विरोधी 5, इथं 5 दिसतंय का या ठोकळ्यामध्ये? नाही. त्याच पद्धतीनं 6च्या विरोधात 4 आहे, ते 4 दिसत नाही, म्हणजे हा ठोकळा बनणार आहे. अशा पद्धतीने ए आणि सी या 2 प्रकारचे ठोकळे बनणार आहेत. आणि मग पर्याय क्रमांक सी किंवा पर्याय क्रमांक 3 हा आपलं या ठिकाणी अचूक उत्तर असणार आहे. आता तुम्हाला थोडीशी शंका आली असेल की सर इथं या डी मध्ये डी मध्ये 6, 5 आणि 3 असे पर्याय दिलेले आहेत. तिथं एकमेकाच्या विरोधात नाही, विरोधातले लगत आलेले नाहीत. परंतु उपलब्ध पर्यायामध्ये आपल्याला पर्याय डी दिलेला नाही, कारण जिथं डी दिलंय तिथं ह्याच्या जोडून बी दिलेला आहे. बीचा ठोकळा बनत नाही, त्यामुळे बी मुळे हा पर्याय कॅन्सल होतो. इथं डी हा ठोकळा सुद्धा बनतोय. बघा 6 आणि 5 इथं त्यांची एक बाजू लगत आहे आणि 5ला हा शिरोबिंदू इकडे लगत आहे, म्हणजे हा सुद्धा ठोकळा बनू शकतो. ही बाजू बॉक्स बंदिस्त केल्यानंतर इकडे येऊन पडणार आहे. अशा पद्धतीने डी सुद्धा बनतो, परंतु तशा पद्धतीचा पर्याय आपल्याकडे नाही. ए, सी आणि डी असाही पर्याय असला तरी तो आपण स्वीकारला असता, परंतु इथं ए आणि बी आणि डी जोडून दिलाय, परंतु बी प्रकारचा बनत नाही इथला, त्यामुळे हा पर्याय आपण कॅन्सल केला होता. आणि उपलब्ध पर्यायानुसार आपला पर्याय क्रमांक 3 हा अचूक पर्याय आहे. पुढे 35 नंबरचा प्रश्न किंवा आजचा 5वा प्रश्न. दिलेला सीटला रेषामध्ये घडी घालून बनवता येणारा फासा निवडा. बनवता येणारा निवडायचा म्हणजे एकमेकाच्या विरोधात असणारे प्रश्न लगत येणार नाहीत, हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. मग विरोधात काय असणार आहे बघा. 1च्या विरोधात 4, 6च्या विरोधात 2 आणि 5च्या विरोधात 3. आता ठोकळ्यांचं निरीक्षण करू. ठोकळ्यांचं निरीक्षण केल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल, इथं 6 आणि 2 लगत आलेत, परंतु आपल्याला या ठिकाणी 6 आणि 2 विरोधी आहेत. म्हणजे अशा कंडिशन मधील ठोकळा निर्माण होणार नाही. जिथं जिथं ए दिसतंय ते पर्याय आता कॅन्सल होणार, कारण एचा ठोकळा बनत नाही, म्हणजे आपलं उत्तर येणार आहे केवळ बी. मग बी बनतोय का आपण बघूया. 6 बी मध्ये बघा 6, 4 आणि 5. 6 आणि 5 यांच्यामध्ये ही बाजू कॉमन आहे, म्हणजे ते लगत आहेत, आणि हा शिरोबिंदू 6 आणि 4 मध्ये यांच्यामध्ये लगत आहेत, म्हणजे अशा प्रकारचा ठोकळा बनू शकतो. आता आपण सी कडे येऊया. सी मध्ये बघा 5 आणि 3 दिलेत. 5 आणि 3 लगत आहेत, परंतु 5 आणि 3 या ठिकाणी आपल्याला सांगते की ते विरोधात असायला पाहिजे, म्हणजे सी टाईपचा क्वेश्चन ठोकळा बनणार नाही. त्यानंतर बघा इथं निरीक्षण केल्यानंतर 1 आणि 4 लगत दिसत आहेत, परंतु 1 आणि 4 ऍक्च्युअली विरोधात असायला पाहिजे. जे विरोधात असणारी प्रश्न आहेत ती लगत येत नाहीत, म्हणजे आपला डी टाईपचा ठोकळा सुद्धा बनणार नाही. फक्त ठोकळा बनतो कुठला? बी टाईपचा. म्हणून पर्याय क्रमांक 4 हा या ठिकाणी अचूक आहे. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहतोय. प्रश्नामध्ये काही चिन्ह दिलेले आहेत. थोडस पंचकोन आकृती आहे, ई टाईप आकृती आहे, वर्तुळ आणि त्याच्या पुढे टिंब दिलाय, शंकू टाईप आहे, स्टार आहे, थोडस लंबवर्तुळाकार आकृती आहे. आणि इथं बनवता येणारा, ह्याची घडी घातल्यानंतर बनवता येणारा बॉक्स कोणता असेल. आतापर्यंत आपण ज्या आकृत्या पाहिल्या होत्या त्या कशा होत्या बघा. हे सलग असे 4 होते, 1 2 3 4, आणि बाहेर एक कुठतर होतं. त्यावेळेस आपण बरोबर काढत होतो विरोधाची. पण आता मात्र आपली आकृती वेगळी आहे. आता काय करावं लागेल निरीक्षण केल्यानंतर सांगतो मी तुम्हाला. आपली आताची आकृती कशी आहे, ही असं आहे, इकडं 2 घर आणि इकडं 2 घर आहेत. अशा वेळेस काय करायचं, याच्या विरोधात हे, याच्या विरोधात हे, जे मधले राहिलेत ते एकमेकाच्या विरोधात. परत एकदा समजून घ्या. ज्यावेळेस अशा पद्धतीची आकृती आपल्याला दिलेली असेल,
अशा पद्धतीची आकृती आपल्याला दिलेली असते, त्यावेळेस हिथून याच्या विरोधात हे असतं एक घर सोडून, याच्या विरोधात हे असतं एक घर सोडून, आणि जे मधले राहिले ते एकमेकाच्या विरोधात असतं. काही वेळेस ही आकृती आता आडवी आहे, उभी दिलेली असते. कशी दिलेली असते बघा, त्याही वेळेस म्हणजे आपल्याला अशी आकृती दिलेली असेल, एक, दोन आणि तीन, हे एक आणि इकडं असे 2 आणि 3 दिले असते. त्यावेळेस हे काय होतं, याच्या विरोधात हे, याच्या विरोधात हे, एक घर सोडून, आणि जे मधले राहिले ते एकमेकाच्या विरोधात असतात. मधले म्हणजे इथं आलं, हे एकमेकाच्या विरोधात असतात. अशा पद्धतीने आता आपण उत्तराकडे जाऊया. बघा, इथं दिलेल्या आकृतीमध्ये आपल्याला या स्टारच्या विरोधात हे असणार आहे. म्हणजे चांदणी, आता आकृती काढायला थोडंसं या मोबाईलच्या स्क्रीनवर मला जमणार नाही असं वाटतं, तरी पण मी प्रयत्न करतो. चांदणीच्या विरोधात हे असं चित्र असणार आहे. मग असं जर एकत्र आलेला असेल तर तो भाग बनणार नाही. म्हणजे हा जो आहे इथं बघा, ही चांदणी आणि अशा पद्धतीची आकृती, हे खरं तर विरोधात असायला पाहिजे, परंतु इथं लगत आले म्हणजे हा घन बनणार नाही. त्याच्यानंतर आपण हा पंचकोन आणि पंचकोनाच्या विरोध असा गोल आणि त्याच्यावर टिंब असा असणार आहे. इथं बघा, ह्या आकृतीत पंचकोन आणि हा गोल लगत आले दिसतात. खरं तर हे एकमेकाच्या विरोधात आहेत, परंतु इथं लगत आलेत म्हणजे हा सुद्धा फासा बनणार नाही. त्यानंतर आता आपण कुठे जातोय बघा, राहिलेल्यासाठी जे मधलं आहे ई आणि झाडाच्या आकृतीसारखं, जी आकृती आहे आपलं दिवाळीत आपण झाड उडवतो तशा पद्धतीचं झाड, ते आहे ते एकमेकावर. परंतु इथं स्पष्टपणे दिसतंय बघा, हे दोघं लगत आलेत म्हणजे हे प्रत्यक्षात एकमेकाच्या काय आहेत, विरोधात आहेत. परंतु इथं ते काय झालेत, लगत आलेत. म्हणजे अशी आकृती बनेल का, नाही बनणार. म्हणजे उर्वरित आकृती जी आहे सी, ती बनणार आहे. पुढे आपण 7वा प्रश्न पाहतोय. इथंही काही चिन्ह दिलेले आहेत. इथं घडी घालून बनवता येणारा फासा निवडायचा आहे. सेम प्रश्न आहेत, फक्त कोणत्या प्रकारचा फासा आपण बनवू शकतो ते आपण ठरवायचं आहे. हा खरं तर प्रश्न स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या 2021च्या परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे. स्टाफ सिलेक्शन म्हणजे केंद्र शासनाच्या नोकरीसाठी घेतली जाणारी जी परीक्षा असते त्या परीक्षेत विचारलेला प्रश्न आहे. आता इथं बनवता येणारा फासा निवडायचा आहे. म्हणजे जी विरोधी प्रश्न आलेले आहेत असे फासे बनणार नाहीत, ते कॅन्सल करून आपण उत्तराकडे जायचं आहे. म्हणजे आपल्या उत्तरासाठी आपल्याला काय करावं लागेल, विरोधी प्रश्न कोणते कोणते आले ते बघावं लागेल. हे जे बाहेरचं आहे ओ आणि आय, हे एकमेकाच्या विरोधात असणार आहेत. ओ आणि आय हे एकमेकाच्या विरोधात असणार आहेत. त्याच्यानंतर जे डॉलरचं चिन्ह आहे हे असं, त्याच्या विरोधात @ आहे. आणि त्याच्यानंतर जे पर्सेंटेजचं चिन्ह, टक्केवारीचं चिन्ह, आणि त्याच्याबरोबर हॅशटॅगचं चिन्ह आहे. आता आपल्याला न बनणारा फासा विचारलेला आहे, बनणारा विचारलेला आहे. मग आपण निरीक्षण केल्यानंतर बघा, आपल्याला विरोधी पृष्ठावरचे चिन्ह एकत्र दिसत आहेत का, विरोधी पृष्ठावरची चिन्हे एकत्र दिसत आहेत का. हे तर टक्केवारी आणि हॅश हे एकमेकाच्या विरोधात आहेत. इथं बघा, टक्केवारी आणि हॅश लगत आलेत, हे विरोधात असणार आहेत. या आकृतीवरून हे विरोधात असणार आहेत, परंतु त्याच्यापासून बनवणाऱ्या भाषामध्ये ते विरोधात लगत कधीच असणार नाहीत. इथं ते लगत दिलेत म्हणजे अशा प्रकारचा फासा आपला बनणार नाही. जिथं जिथं सी आले ते पर्याय आपण कॅन्सल करतो. आता आपल्याकडे पर्याय राहिले ए आणि बी. आपल्याला ए आणि बीचं निरीक्षण करायचं, ए बी आणि डीचं निरीक्षण करायचं आहे. आता ए बी आणि डीचं निरीक्षण करायचं आपल्याला. तर इथं परत बघा, डी मध्ये हॅश आणि टक्के हे लगत आलेत. हे लगत येऊ शकतात का, नाही. या आकृतीनं आपल्याला सांगितले ते एकमेकाच्या विरोधात आहेत, परंतु इथं ते लगत आलेत, ते लगत येणार नाहीत. म्हणजे डी वाला पर्याय सुद्धा आपला
कॅन्सल झाला. म्हणजे राहिलेले पर्याय कुठला आहे आपला? फक्त ए आणि बी. आणि ए बी आणि निरीक्षण करा. हॅशला विरोधात यस आहे का? डॉलर आहे का? नाही. हॅशला विरोधात आय आहे का? नाही. यसच्या विरोधातलं @ इथं दिसतंय का? नाही. आयच्या विरोधातलं ओ इथं दिसतंय का? नाही. बनवू शकतो. त्याच पद्धतीने च्या विरोधातलं डॉलर इथं दिसतंय का? नाही दिसत. च्या विरोधात हॅश इथं दिसतंय का? नाही दिसत. आणि आयच्या विरोधातलं ओ इथं दिसतंय का? नाही दिसत. म्हणजे असा ठोकळा बनू शकतो. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर ए आणि बी हे असेल. पुढे आपण आजचा 8वा प्रश्न पाहतोय. सेम प्रश्न आहे. दिलेल्या शीटवरील रेषावर घडी घालून बनवता येणारा फासा निवडा. म्हणजे इथं विरोधी पृष्ठ लगत येणार नाहीत ही खबरदारी घ्यायची आहे. मग विरोधी पृष्ठ आपल्याला निश्चित करावे लागतील. विरोधी पृष्ठ निश्चित करण्यासाठी आपण हा तक्ता बनवूया. 1 2 3 5 आणि 3 दिलेल्या स्थितीनुसार एकमेकाच्या समोर असणार आहेत, एकमेकाच्या विरोधात असणार आहेत. इथं पटकन लक्षात आलं की इथं 5 आणि 3 लगत दिले. अशा प्रकारचा ठोकळा बनणार नाही. कारण हा ठोकळा आपल्याला सांगतोय की 5 आणि 3 एकमेकाच्या विरोधात आहेत. जिथं जिथं सी आले ते पर्याय आपले कॅन्सल होणार आहेत. झालं. आता आपल्याला ए बी आणि डी चं निरीक्षण करायचं आहे. पुढे जाऊया. 4 आणि 4च्या विरोधात काय असणार आहे? 1 सोडून 6. 2 आणि 1 हे एकमेकाच्या विरोधात असणार आहे. आता आपण ए तर याच्यात पण आहे आणि याच्यात पण आहे. आपल्याला वेळ वाचवायचा आहे. मग बीचं किंवा डीचं निरीक्षण करा. डी 4च्या विरोधात 6 इथं दिसतंय का राहिलेल्या 2 मध्ये? नाही. 1च्या विरोधात 2 इथं राहिलेल्या 2 प्रश्नामध्ये 2 दिसतंय का? नाही दिसत. किंवा आपण पुन्हा 1 वर आलोय. आता 3 वर येऊ. 3च्या विरोधात 5 इथं दिसतंय का? नाही. म्हणजे विरोधी पृष्ठ लगत आलेले नाहीत. डी बनवू शकतो. म्हणजे आपलं उत्तर निश्चितपणे हे असणार आहे. आता परत एकदा आपण खात्री करूया बी बनतो का? 2 घेतला आपण. 2च्या विरोधात किती आहे? 1. या पृष्ठावर 1 दिसतंय का? नाही दिसत. म्हणजे 1 विरोधी असल्यामुळे दिसणार. म्हणजे ते लगत आलेलं नाही. बनवू शकतो. 4च्या विरोधात 6 इथं दिसतंय का आपल्याला? नाही दिसत. म्हणजे पुढे 5च्या विरोधात 3 दिसतंय का इथं? नाही. हा बनवू शकतो. विरोधी पृष्ठ लगत आलेत की नाही हे निरीक्षण करतोय आपण. त्याच पद्धतीने आपण 6 5 1चं निरीक्षण करू. 6च्या विरोधात 4 आहे. इथं 4 दिसत नाही. 5च्या विरोधात 3 आहे. इथं 3 दिसत नाही. 1च्या विरोधात 2 आहे. इथं 2 दिसत नाही. म्हणजे हाही ठोकळा बनणार आहे. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर ए बी आणि डी हे ठोकळे बनणार आहेत. पुढे आपण 9वा प्रश्न पाहतोय. प्रश्न काय आहे बघा. दिलेल्या सीटला रेषामध्ये घडी घालून बनवता येणारा फासा निवडा. अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. घडी घालून म्हणजे विरोधी पृष्ठ एकत्र येणार नाहीत अशा पद्धतीच्या दिसणाऱ्या चित्रांचे ठोकळे बनवता येणार आहेत. या ठिकाणी आपण गृहीत धरायचं आहे. आता इथं विरोधी पृष्ठ आधी सुरुवातीला आपल्याला निर्धारित करावं लागतील, निश्चित करावे लागतील. त्यासाठी आपण नेहमीच्या पद्धतीने आपला हा ठोकळा काढून घेऊया. थोडस शाई जास्त झालेली आहे, आपण ते कमी करून घेऊया. आता इथं आपल्या असं लक्षात येईल बघा, ओ आणि एल हे एकमेकाच्या विरोधात आहेत. बी आणि एच हे एकमेकाच्या विरोधी पृष्ठभागावर असणार आहेत, समोरासमोर असणार आहेत. ते लगत येणार नाहीत. आणि जर लगत आले असतील तर अशा प्रकारचा ठोकळा बनणार नाही. आता निरीक्षण करून आपण उत्तर ठरवू कुठले कुठले ठोकळे बनणार आहेत, कुठले कुठले बनणार नाहीत. इथं ठोकळ्यांचं निरीक्षण करून आपल्याला असं काय दिसतंय का बघा, की विरोधी पृष्ठ असणारे ठोकळे एकत्र आलेले आहेत. पर्यायात आपल्याला ABC, AB आणि A आणि B दिले. म्हणजे एकत्र आपल्याला निरीक्षण सीचं जर आपण आधी निरीक्षण केलं तर आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतोय. जर सी असेल तर इथं नाही, इथं नाही, इथं नाही, तो इथं आहे. म्हणजे सीचं निरीक्षण करून आपण उत्तर ठरवतो. आता मला सांगा, ओ
या ओच्या विरोधात यल आहे. ही यल इथं दिसतंय का? नाही. म्हणजे ही बाजू योग्य पद्धतीने लिहिलेली आहे. एक्सच्या विरोधात के इथं दिसतंय का? नाही. म्हणजे ही पण बाजू ठोकळा बनवण्यासाठी योग्य घेतलेली आहे. त्याच्यानंतर एचच्या विरोधी पृष्ठावर बी आहे, ते इथं दिसतंय का? नाही. म्हणजे ही सुद्धा बाजू योग्य पद्धतीने, म्हणजे सी हा ठोकळा बनणार आहे. आपण पुन्हा पहिल्या ठोकळ्याकडे येऊया. उत्तर आपलं खात्री करण्यासाठी ए आणि बी ठोकळ्याकडे येऊया. बघा, ए मधला ठोकळ्यामध्ये आपल्याला काय सांगितलंय? बीच्या विरुद्ध एच इथं दिसतंय का आपल्याला? नाही. म्हणजे हे योग्य आहे. केच्या विरोधात आपल्याला एक्स दिसतंय, इथं एक्स आहे का? नाही. हेही योग्य आहे. पुन्हा एलच्या विरोधी ओ पाहिजे, इथं ओ दिसतंय का आपल्याला? नाही. म्हणजे हा ए ठोकळा सुद्धा बनणार आहे. सी ठोकळा सुद्धा बनणार आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, आपण बी ठोकळ्याचं निरीक्षण करू. तो बनतोय का पाहूया. बी ठोकळ्यामध्ये आपल्याला केच्या विरोधात एक्स असायला पाहिजे. उर्वरित मध्ये एक्स दिसतंय का? नाही. म्हणजे केची मांडणी बरोबर केली आहे, त्याचा जोडीदार बरोबर घेतलेला नाही. एचच्या जोडीला बी आहे, इथं बी दिसतंय का आपल्याला? नाही. म्हणजे एचची पण मांडणी त्या ठोकळ्यावर बरोबर केलेली आहे. आणि एलच्या जोडीला ओ पाहिजे, तो इथं ओ दिसतोय का? नाही. म्हणजे हा ठोकळा बरोबर मांडलाय. मग आता डी ठोकळ्याकडे परत एकदा जाऊया. इथं बघा, केच्या विरोधात एक्स असायला पाहिजे, परंतु इथं एक्स लगत घेतलंय. म्हणजे अशा पद्धतीने ठोकळा आपण बनवू शकत नाही. का? तर इथं आपल्याला सांगितलंय की के आणि एक्स एकमेकाच्या विरोधात आहे आणि विरोधात असणारी पृष्ठ लगत येणार नाहीत, परंतु इथं लगत दिलेत. म्हणजे अशा प्रकारचा ठोकळा बनणार नाही. म्हणजे ठोकळे बनणार आहेत 3, ए बी सी. म्हणजे पर्याय आपला पहिला बरोबर आहे, ए. त्यानंतर आपण आजचा शेवटचा प्रश्न पाहतोय, 10वा. सेम प्रश्न आहे. बघा, प्रश्न काय सांगतोय? दिलेल्या सीटला रेषांच्या घडीमध्ये घडी घालून बनवता येणारा फासा निवडा. बनवता येणारा फासा निवडायचा आहे. बनवता येणाऱ्या फास्यामध्ये विरोधी पृष्ठ लगत आलेली नसतात, हे लक्षात ठेवायचे. विरोधी पृष्ठ लगत आलेली नाहीत. म्हणजे विरोधी पृष्ठ आधी निर्धारित करून घेऊया. या कंडिशनवरून आपल्याला विरोधी पृष्ठ आधी निर्धारित करायचे असतात. 2च्या विरोधात 5. जिथं जिथं 2 आणि 5 दिसत आहेत लगत, असा ठोकळा बनणार नाही. म्हणजे इथं बी दिलंय, बनणार नाही. इथं बी दिलंय, बनणार नाही. पुढे आता आपण 1, 3 आणि 6, 1 आणि 4 हे विरोधी असणार आहेत. मग आता आपल्याला निरीक्षण करायचं आहे. बघा, निरीक्षण करताना आपल्याला काय दिसतंय? डी ठोकळामध्ये बघा 6 आणि 3 एकमेकाच्या विरोधात आहेत, परंतु इथं ते लगत दिसत आहेत. अशा प्रकारे आपण मांडणी करू शकतो का? जी विरोधी पृष्ठ आहेत ते लगत येणार नाहीत, म्हणजे अशी मांडणी करणार नाही. म्हणजे डी वाला सुद्धा आपला कॅन्सल झाला. आता राहिला आपला ए आणि सी वाला, परंतु आपल्याला ए आणि सी अशा पद्धतीचा पर्यायच उपलब्ध नाही. फक्त ए असा पर्याय उपलब्ध आहे. ए 5च्या विरोधात 2, इथं 2 दिसतंय का आपल्याला? नाही. म्हणजे 5ची मांडणी योग्य आहे. 6ची मांडणी, 6च्या विरोधात 3 इथं दिसतंय का? नाही. 6ची मांडणी योग्य आहे. 4च्या विरोधात 1, 4ची मांडणी योग्य आहे. म्हणजे ए प्रकारचा ठोकळा निश्चितपणे बनणार आहे. निश्चितपणे बनणार आहे. आता सी प्रकारचा ठोकळा बनतो का नाही ते बघू आपण. 4च्या विरोधात 1 पाहिजे, जे इथं घेतलेलं नाही. म्हणजे 4ची मांडणी योग्य दिशेने केली आहे. 3च्या विरोधात 6, जे इथं घेतलं तर तो बनणार नाही, पण घेतलेलं नाही. म्हणजे 3ची पण मांडणी योग्य आहे. आणि 2ची सुद्धा मांडणी योग्य आहे. 2च्या विरोधात 5 पाहिजे होतं, ते इथं नाही. परंतु आपल्याला तशा पद्धतीचा पर्याय नाही. ए ओ सी आपल्याला दिलेल्या पर्यायातनं योग्य उत्तर काढायचं आहे. म्हणजे आपला पर्याय सी, फक्त ए
असं आपण निवडू शकतो. आपल्याला फसवण्यासाठी असे प्रश्न विचारलेले असतात. हा पर्याय सी आहे, परंतु इथलं जे बी दिलेलं आहे ते बनत नाही. ते बनत नाही. एक मिनिट घोळ होतोय आपला. 2 बी पण बनतोय. सॉरी बी पण ठोकळा आपला बनतोय. माझ्याकडून गपलत झाली. तिथं 5 आहे असं समजलं मी, पण तिथं 6 आहे. बी पण ठोकळा बनतोय म्हणजे आपलं उत्तर इथं काय येणार आहे, पर्याय क्रमांक 2 बी उत्तर येणार आहे. बी पण बनतोय. कसा बनतोय बघा. 2च्या विरोधात आपलं काय आलं होतं, 5 आलं होतं. 3च्या विरोधात आपलं 6 आलं होतं आणि 1च्या विरोधात आपलं 4 आलं होतं. आता आपण आतापर्यंतच्या चर्चेत असं सांगितलं होतं की जे विरोधी प्रश्न आहेत ते इथं आलेत. 6 आणि 3 विरोधी असायला पाहिजे, म्हणजे ते लगत आलेत. म्हणजे जिथं डी दिसतंय ते आपण काढून टाकलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं ए, इथं बी, इथं सी दिसतंय. जर सी असेल तर आपल्याला खात्री करून पुढे जायचं आहे. ए दिसतोय का बघायचं आहे. एच्या एका प्रश्नावर 5 आहे. 5च्या विरोधात 2, इथं 2 दिसतंय का, नाही, म्हणजे 5ची मांडणी योग्य आहे. त्याच्यानंतर 6 कडे जाऊया आपण. 6च्या विरोधात 3 आहे. इथं 3 दिसतंय का, नाही, म्हणजे 6ची मांडणी सुद्धा योग्य आहे. इथं 4 आहे. 4च्या विरोधातलं प्रश्न 1 आहे, ते इथं आहे का, नाही, म्हणजे हा ठोकळा बनू शकतो. ए बनू शकतो. त्यानंतर आपण बी कडे जाऊया. बी मध्ये 6च्या विरोधात 3 इथं दिसतंय का राहिलेल्या 2 प्रश्नामध्ये, नाही, म्हणजे 6ची मांडणी योग्य आहे. परत आपण 2 कडे येऊया. 2च्या विरोधात 5 उर्वरित प्रश्नामध्ये दिसतंय का, नाही, म्हणजे हे बनू शकतं. त्याच पद्धतीनं 1च्या विरोधात 4 इथं दिसतंय का आपल्याला, नाही दिसत, म्हणजे 1ची सुद्धा मांडणी योग्य आहे. हाही ठोकळा बनू शकतो, हाही बनू शकतो. तशा पद्धतीने पर्यायच नाही आपल्याला. ए आणि बी बनणारा पर्याय फक्त हा आहे. म्हणजे सी सुद्धा बनणार आहे, परंतु आपण खात्री करूया. सी मध्ये 4च्या विरोधी 1 इथं आपल्याला दिसतं उर्वरित 2 प्रश्नामध्ये, नाही, म्हणजे 4ची मांडणी योग्य आहे. 2च्या विरोधात 5 आपल्याला तिथं दिसत नाही, म्हणजे 2ची सुद्धा मांडणी योग्य आहे. पुन्हा 4 नाही, पुन्हा 3च्या विरोधात 6 इथं 6 दिसतंय का, नाही दिसत, म्हणजे 3ची सुद्धा मांडणी योग्य आहे. याचाच अर्थ ए बी सी तिन्ही ठोकळे बनत आहेत. अशा पद्धतीनं आजचे हे आपण 10 प्रश्न पाहिलेले आहेत.